जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारांना हायकमांडची नोटीस. सभागृहात विधेयकाला विरोध न केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा नवा टीझर संजय राऊतांकडून जारी. 19 आणि 20 जुलैला प्रसारित होणार मुलाखत. 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, पण इकडे येण्याबाबत तुम्ही विचार करू शकता. मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटो सेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये. नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यात कैद. दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं. भाजपा आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर. कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं 78 कंपन्या असल्याचा गौप्यस्फोट. 20 वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे, धसांचा सवाल. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणण्याची मागणी. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून स्वागत. जुनाट शस्त्रास्त्रांनी आजची युद्ध कशी जिंकणार? तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचा सवाल. आयात शस्त्रास्त्रांवरती अवलंबून राहण्याने लष्कर कमकुवत होत असल्याचंही निरीक्षण. लातूर हिंगोलीमध्ये पावसाची दडी. पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात. दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शेतकऱ्यांना भीती. पुणे शहरातला पाणी पुरवठाच बंद. पर्वती, चांदणी चौक आणि वारजेमधल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. तर उद्या नवी मुंबईमध्ये पाणीबाणी. अठरा दिवसांनी अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्लाची कुटुंबासोबत भेट. प्रियजनांना भेटणं हे अंतराळ उड्डाणं इतकंच अद्भुत. पत्नी आणि मुलासोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. पहिल्या वनडेमध्ये भारताच्या महिलांचा इंग्लंडवरती 4 विकेट्स राखून विजय. दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतिका रावलची दमदार फलंदाजी.